मुंबईतून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला असून पुढील कार्यवाहीसाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. नाशिकमधील स्वयंघोषित बाबा अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. सोशल मीडियावर चाकणकर आणि खरात यांचे काही फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली होती. विविध राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधत राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. खरात यांना आपण केवळ आध्यात्मिक गुरु मानत होतो, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची काहीही माहिती नव्हती, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राजीनामा दिल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र.